आज मी तुम्हाला कैरी टाकून शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवून दाखवणार आहे। ती पण कुकरमध्ये एकदम झटपट रेसिपी आहे। कुकर गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये पहिलं तेल काढून घेऊया। तेल काढायचं, अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा टाकायची मोहरी एकदम बारीक अशी आहे। छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचं कढीपत्ता। ह्याच्यामध्ये तुम्ही 1 तेजपत्ता पण टाकू शकता, छान लागेल तसं करून बघा। तेजपत्त्याचे काय करायचे, 2 तुकडे करायचे। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो पण असा बारीक जास्त कापायचा नाही, थोडासा मोठा मोठा कापला तरी चालेल आणि उभा कापला तरी पण चालेल। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा आपला बघा भाजलेला आहे, जास्त असा लाल करायचा नाही, अशा पद्धतीचंच आपल्याला पाहिजे। आणि जास्त बारीक टाकू नका, मोठा मोठाच टाका कापून। आता ह्याच्यामध्ये ना 1 गड्डी लसूण आहे, 1 हिरवी मिरची आहे, ह्याच्यामध्ये अर्धा इंच आलं आहे आणि कोथिंबीर आहे आणि एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आहे। एवढा तुकडा आहे, तो नाही टाकला तरी पण चालेल। हे सगळं कुटून घेतले, तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी चालेल, पण कोथिंबीर ना ह्याच्यामध्ये थोडीशी कुटूनच टाकायची। परतून घेते, मस्त असं परतून घेतलेलं आहे। 2 मिनटं मिडियम गॅसवर परतायचं अशा पद्धतीने। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। 1 टोमॅटो आणि हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेते। शेवग्याच्या शेंगा मोठ्या आकाराच्या 3 घेतल्या होत्या, अशा कापून घेतलेल्या आहेत। वरची त्याची जेवढी निघेल तेवढी ह्याची साल काढून घेतलेली आहे। तुरीची डाळ अर्धी वाटी मी 15 ते 20 मिनिटं मी स्वच्छ धुवून भिजत घातली होती। भिजत घातली की नाही की कुकरला 2 शिट्ट्यामध्ये भाजी होऊन जाते, म्हणजे कालवण होतं, तर त्यासाठी भिजत घालायची। आणि तुरीची डाळ जेव्हा आपण भिजत घालतो ना, तर कुणाला जर पित्त वगैरे असेल, जळजळ करत असेल ना, तर बिलकुल होत नाही। जर तुम्हाला नको असेल तर मग दुसरी पण कोणत्या डाळी घातल्या तर चालतील, तशा पण सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आपण कैरी वापरणार आहे, कच्ची कैरी आहे बघा। ही आंबट एकदम आहे, पण ही थोडीशी पाड आलेली आहे, तर तुमच्याकडे दुसरी कुठली असली तर टाकू शकता। जास्त आंबट असल्यामुळे मी थोडे घेतलेले आहेत, म्हणजे एवढे तुकडे 4 ते 5 घेतलेले आहेत। मस्त बघा परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता बाकीचं साहित्य टाकून घेऊया। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी छोटे 3 चमचे, तुम्ही जो मसाला खाताय तो वापरला तरी पण चालू शकते। गरम मसाला छोटा अर्धा चमचा, मिक्स करून घेते। मस्त परतून घेतले बघा। आता ह्याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया। आता हे मुठीच्या प्रमाणे बघा, 1 मूठ टाकलेली, वरनं अर्धी मूठ टाकलेली। जेवढी हवी आहे तेवढी टाकायची, म्हणजे जेवढे कमी जास्त तुम्हाला डाळ पाहिजे। मसूरची डाळ चांगली लागेल, मुगाची डाळ चांगली लागेल। शेंगा टाकून घेते। आता ह्याच्यामध्ये ही कैरी टाकून घेते, परतून घेते। मस्त परतून घेतलंय बघा, असं 2 मिनटं परतून घ्यायचं बारीक गॅसवर। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं, तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणेच पाणी ओतायचं। मी कोमट पाणी घेतलेलं आहे, जास्त कडक पण नाही, कोमट फक्त घेतलेलं आहे। मिक्स करून घेते, 1.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं, थोडंसं उकळून घ्यायचं, नंतर झाकण लावायचं। मस्त असं बघा उकळलेलं आहे। फक्त उकळी फुटली की नाही की गॅस एकदम बारीक करायचा। हे मीडियम गॅसवर होतं आपलं सगळं, एकदम गॅस आता मी बारीक करणार आहे आणि कुकरचं झाकण लावणार आणि 2च शिट्ट्या करायच्या। आणि 2 शिट्ट्या केल्यानंतर पूर्ण कुकर थंड झाल्यावर खोलायचा, तसं खोलायचं नाही। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यावरनं बघा पूर्णपणे थंड होऊन दिलेला आहे। पूर्ण थोडंसं तरी अजूनही गरमच आहे, पूर्ण थंड होऊन द्यायचा। तोंड दाखवते, मस्त होते बघा 2 शिट्ट्यामध्ये, जास्त नाही, कारण की डाळ आपण जी भिजत घातली होती ना ती 20 मिनटं तरी भिजत घातली होती बघा। शेंगसुद्धा मस्त अशी शिजली गेलेली आहे, डाळ पण बघा किती छान गाळ शिजलेली आहे एकदम। कैरी पण आपली बघा कशी गाळ शिजली गेलेली आहे आणि खूप चविष्ट लागते बरं का। एकदा करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।